आंघोळीची सोय आहे पण पाणी लय बेकार आहे, असं गटरच्या पाण्यासारखा वास येतो त्यातून, त्यामुळे आंघोळ करायची कॅन्सर. तर भावानं मस्तपैकी आंघोळ झाली, टकाटक झालाय खावण्या. बघूया आता काय भेटतंय, नाही तर सगळा खेळच होणार आहे. हॉटेल तर भरपूर आहेत, काय टेन्शन नाही, पण लय जेवण महाग इथं. हेलिकॉप्टर राईड पण आहे बघा इथं, जय राईड 36,000 शाही बैठक हॉटेल लागले. आता इथं जेवण करूया, पोटाला चांगलं खायला लागते, पैसे किती जाऊ द्या. मस्त पैकी शाही पनीर घेतलाय बघा, लावलाय बघा अद्दा नका. 88 रुपये डिझेल आहे, 3400 बसलंय. भावानं लय गार लागते बेकार, डबल अंगाव घ्यायला लागते आता, कारण झोप पण लागणं, गार लागायला लागलं लय. दुःख तर बाहेर बघा कसलं पडले. भावानं रात्री दिल्ली बायपासला झोपलो होतो, सकाळ सकाळ उठून असला कांड होईल. आगा गा गा गा, दुःख बघा पुढं कसलंय, काय गाठला दिसत नाही. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळी सुरुवात होते या आपण राजस्थान हरियाणा बॉर्डरच्या तिथं का नाही हा फूड मॉल होता. रात्री इथे येऊन झोपलेलो, आता सकाळ सकाळी उठलो, मस्त असा चहा घेतला. आपलं रनिंग राहिले टोटल 450 किलोमीटर. तर चला आता करूया सुरुवात सकाळी सकाळी. जाण जाऊ, अजून 400 किलोमीटर जाऊ, जिथं हायवेला खाली उतरायचं तिकडं थांबू कुठंतरी आणि मग बघू. तर चला व्हिडिओला करतोय सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. चला झालेला आहे ओके मध्ये, काच बीच मारली. आता भुंगा फाईट निघू. नंदी महाराज आले. अर्धा वाजेला डाव. चला जय श्री महाकाल, निघूया दिल्लीच्या दिशेनं. दिल्ली राहिलेला आपल्याला 267 किलोमीटर. तिथून पुढे आपल्याला 2 तासाचा रोड आहे दिल्लीच्या पुढं. तर दिल्लीच्या अलीकडेच उतरून आपण हरियाणामधूनच तसंच दिल्ली बायपासवरून पुढे जाणार आहे. तर सकाळ सकाळी आनंद घ्या ह्या रोडचा, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. निवांत एकदम शांततेत, कोणाचं घेणं ना देणं, ना पोलीसवाला ना आरटीओ ना कोण. खाली उतरल्यावर सगळं चोर एकत्र असतील, पण ह्या रोडला काहीच टेन्शन नाही बघा. महत्वाचं ब्रेक घ्यायचा नाही, काय नाही, कोणा आडवा आला म्हणाय नको, तिरका आला म्हणाय नको, टेन्शनच नाही हो. कशाच घेणं ना देणं, कोणच नसतं या रोडला, कोणाचं नाही. आपण आपल्या तालात राहायचं. रोड पण असला स्मूथ आहे का नाही, एकदम गाडी स्मूथ चालते बघा 70 न. रनिंग पण कव्हर 1 नंबर होतं बरं का इकडून, लय खतरनाक. चला बघत राहा व्हिडिओ, बघत राहा भावांनो, भरपूर अशी मजा येणार आहे. भाऊन आपलं लोकेशन राहिले अजून 250 किलोमीटर आणि आपण रेस्ट एरिया आहे. इथं रेस्ट एरियाला थांबलो. आता मस्तपैकी आंघोळ करूया. इथं कंटाळा आलाय राव, गाडी चालवायला म्हणजे मूड राहतो आंघोळ वगैरे झाली तर. दोघं पण थांबलोय, आता आंघोळ करूया इथं कुठंतरी. इथं सगळी सोय आहे आंघोळीची वगैरे, मोठे बाथरूम आहेत, काय विषय नाही. तर चला आंघोळ करूया आणि मग प्रवासाला सुरुवात करूया, कारण रनिंग जास्त नाही आपलं, 250 किलोमीटर राहिले. आजचा दिवस आहे, आजची रात्र आहे. आता दिवसभर टाइमपास करणार, संध्याकाळी थोडंसं 2 तास चालायचं आणि डायरेक्ट कंपनीपाशी पोहोचू. मग बघू बाकीचं उद्या. खाली काय उद्याच होणार आहे गाडी सोमवारी. तर चलो पहिले नहाते हैं और बाद में देखते हैं. शेत पण उठलं, चला आंघोळ करायची.
आंघोळीची सोय आहे पण पाणी लय बेकार आहे, असं गटरच्या पाण्यासारखा वास येतो त्यातून. त्यामुळे आंघोळ करायची कॅन्सल. निघाली बघा दोन पुढं. आंघोळ करायची कॅन्सल. पुढे जाऊन बघू कुठेतरी. कंटाळा आला तो, म्हटलं आंघोळ करावी, जरा फ्रेश झालं ना बरं वाटतं जरा. तर चला काय विषय नाही, पुढं करू. हे भंगार आहे इथं. डिझेल पण टाकायचं आपल्याला, मग हरियाणामध्ये टाकू आता आपण. अजून राजस्थानलाच आहे मला वाटतं. चला. एवढं मोठं पार्किंग आहे भावानं बघा की. अशी पार्किंग आहे, अशी जवळजवळ 30-30 किलोमीटरला. आता दिल्ली जसं जवळ येईल तसे पार्किंग लागतात. आणि इकडं बघा हे स्नानगृह वगैरे म्हणजे ते सगळं आहे इंडियन ऑइलचं. ते आपण बघितलं ते पलीकडं होतं आणि इंडियन ऑइलचं बघू. इथं पाणी चांगलं आहे वाटतं. इथं विचारलं ते बोललं अच्छा पाणी आहे उधर ना आलं. आता बघू इकडे आंघोळ करू. आली तर नोळवून आपली वा. चला आंघोळ करू आता. मला लय कंटाळा आलाय राव, आंघोळच केली पाहिजे. केवढं मोठं ते पलीकडं पार्किंग आहे, हा पंप आहे, पलीकडं फूड मॉल आहे. आणि हे ड्रायव्हर लोकांसाठी इंडियन ऑइलनं बनवलेलं आहे. गरम पाणी, गार पाणी, बघू शकता काय काय आहे सुविधा. जेवण बनवायचं असेल तर ते जेवण बनवायला इथं ही आहे, किचन आहे, गॅस पीस सगळं त्यांचं असतं. पण आपलं सगळं सामानच अडकलं आहे मागं. काय विषय झाला आहे माहिती आहे का, ते आपलं जे गाडीचं मागचं ते कटर आहे ना, तिथं माल बसला आहे, त्यामुळे ते काढा येत नाही, असा विषय झाला आहे. नाही तर जेवण बनवलं असतं. भूक लागली राव, इकडे जेवण नाही भेटत व्यवस्थित. चला जे आता पहिले आंघोळ करून घेऊ आणि मग बघू काय असेल ते. असा हौदा आणि शॉवर आहे बघा आंघोळीला, गरम गार पाणी. त्या शॉवर खाली करू आपण आंघोळ. मस्त आहे, कपडे वगैरे धुवायला हे टकाटक आहे. जरा यूज नसल्यामुळं जरा थोडंसं हे आहे, बाकी टकाटक आहे. चला करू आंघोळ. तर भावानं मस्तपैकी आंघोळ झाली, टकाटक झालाय खवण्या. आणि आता जेवणाचं बघू काहीतरी लावून नियोजन. निघूया फटाफट पोचू आणि बघू. मग जेवणाचं महत्वाचं नियोजन नाही राहू, कारण राशन अडकलंय माझं त्यात, त्यामुळं काय विषय वेगळाच आहे. तर चला बघूया कसं होतंय. आंघोळ झाली, जरा फ्रेश वाटायला लागलं, एकदम टकाटक झालाय. नाहीतर आंघोळ नव्हती ना, नको नको वाटत होतं राव, अंग दुखायला लागलेलं. आता टकाटक आहे, एकदम फ्रेश, ताजा तवाना. चल निघूया. आंघोळ झालेलं आहेत मस्त असं. ऊन पडले राव, भूक लागले जाम. टकाटक झाली आहेत सगळी, शेटची बी झाली आंघोळ. चला निघूया, भूक लागली, काय तर खाऊ. तेच बघायला लागले. चला जाऊ, निघूया. तेरे मापे नाल वध तैनू प्यार करूं एक वारी हां करनी, तू लारे छड्ड हां करनी, वे आद लई हां करनी. आंघोळ वगैरे उरकून भावानं निघलोय आपण. लागलो हायवेला परत. जेवायची तिथं काय सोय नव्हती व्यवस्थित. याच्यानंतर आता छोटे छोटे आहेत, मग तिथं जेवण लय महाग असताना एवढं म्हणावं असं खास पण नसतं, त्यामुळं नको वाटतं. जेवण चांगलं भेटलं मला, पोट बिघडायचं काम नसावं. नाही तर मग छोटे छोटे हॉटेल आहेत साईडला, पण ते भंगार जेवण आहे. जेवण नाही ना बरोबर, घाण सगळी, हायजीन नाही थोडं पण. तर चला मस्त दणक्यात विषय चालू आहे दिल्लीच्या दिशेनं. दिल्लीला काय आपल्याला जायचं ना, दिल्लीच्या साईडनं निघायचं आहे. बघा फाईट. भूक लागले जाम, त्यामुळे जेवायला थांबवले गाडी. पहिले जेवण करू, कारण लय भूक लागल्या. काय नाश्ता पण केलेला नाही, काहीच नाही. काय ना काय खाल्लं पाहिजे, खाल्ल्याशिवाय जोर येणार नाही. बघूया आता काय भेटतंय, नाही तर सगळा खेळच होणार आहे. जेवणाचं साहित्य हात राहिलं, राशन घेतलं नसल्यामुळं, आणि ते गॅस काढला असता कसा बी पेटी सरकून, पण साहित्यच काय नाही, ते काय मिळत बी नाही. राशन भेटलं असतं का नाही, मग खट काम झालं असतं राव. मग जेवण बनवाय दोघं पण होतो, काय टेन्शन नव्हतं. आता इथंच खाऊया काय. हे बघा माग आहे इकडं कडक सिंग बिडक सिंग ढाबा. मागच्या वेळी आपण थांबलेलं तिथं लय महाग जेवण असतं, 500 रुपये एकट्यात जातात. चला बघू कसे करू जेवण. हेलिकॉप्टर राईड पण आहे बघा इथं. जय राईड 36,000 5 पॅक्स 5 जणांना. कडक आहे ना. भावना मस्तपैकी जेवण झालंय. मागच्या हॉटेलला जेवलो मस्तपैकी, शाही पनीर आणि रोट्यावर लावला दणकावरनं, राईस घेतला, मसाला राईस, व्हेज बिर्याणी. मस्त असं जेवण झालं आणि समाधानाचा ढेकरा आला बघा, कारण रातच्यानं जेवण नाही भेटलं. रात्री ते भंगार जेवण होतं तिथं, जेवलो तिथं.
होतं जरा बऱ्यापैकी, पण सकाळी पोट गडबड झालं त्यामुळे मी म्हटलं चांगलं जेवलो मस्त. जे आपण रोजचं जेवतो त्यापेक्षा डबल रेट घेतला त्यांनी, पण जेवण चांगलं होतं. एक नंबर भाजी बिजी रोट्या, स्वच्छता, खतरनाक मोठं हॉटेल आहे. आणि हे असल्या एरियात फुडमॉल बिडमॉल एवढे पैसे घेणारच ते. त्यामुळे चला झालंय जेवण, आता इथंच पडी मारायचा विचार आहे. बघू कसं होते, नाही इथंच देवता आणून. तर भावानं दुपारी जेवण करून मस्त अशी ताणून दिलेली. आता वाजलेत जवळजवळ 6:30 पावणे 7 झालेत. आणि व्हिडिओ वगैरे एडिट केले, सोडून दिले, पोस्ट केले. आणि आता आपण निघतोय रात्री. सकाळी बघा दुपारी इथं जेवण केलं, थांबलेलो इथं हरियाणामध्येच. आणि चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. आपल्याला सकाळी पोहोचायचं, अजून भरपूर आहे. आपलं रनिंग राहिले बरोबर काहीतरी 250 किलोमीटर राहिले. पोहोचतोय आपण 4-5 तासात आरामात जाऊन. सकाळी पोहोचू तिथं, कारण हवालदार दमवत नाही. ते RTO उभा असतो तिथं आपल्याला जर आपली महाराष्ट्रातली गाडी बघितली की दमवतात. तर चला निघू, इथं मच्छर पडले आहेत. निघू चला, कल्टी मारू. तेरे मापे नाल वध तैनू प्यार करूं एक वारी हाँ करनी, तू लारे छड्ड हाँ करनी, वे आद लई हाँ करनी. तेरे मापे नाल वध तैनू प्यार करूं एक वारी हाँ करनी, तू लारे छड्ड हाँ करनी, वे आद लई हाँ करनी. भाऊनं दिल्ली राहिले अजून 115 किलोमीटर. आणि सगळं दुकान वगैरे लागायला लागले बघा. प्रदूषण चालू झालं बघा इथनं एवढ्यातनच. असा आहे दिल्लीचा खेळ. चला आता पुढे लेफ्ट मारू, दिल्ली बायपासला लागू आणि मस्त जेवण करू. आणि मग सकाळी लवकर उठून डायरेक्ट कंपनीकडे जाऊ. सकाळी काय उठू शकतो आपण लवकर, काय विषय नाही. लवकर झोपून लवकर उठू, हा हेच प्रोसेस है. तो चलो पहले खाने का देखते हैं, खाना वाना खाते हैं और फिर कल्टी मारते हैं. तो डिझेल टाकायचं आपल्याला. हरियाणामध्ये डिझेल स्वस्त आहे. चला डिझेल टाकी फुल करूया. स्वागतचा पंप लागला, ते बघा चमकायला लागली गाडी आली किती बघा, 607ला चमकायला लागली. बघूया किती बसतंय. चला दोन डिझेल टाकायचं चालू आहे. हरियाणामध्ये स्वागतचा पंप आहे. किती बसलं बघा, लय डिझेल बसलं असेल. रिजनरेशनला लागली होती गाडी. 38 लिटर तर बसले आतापर्यंत, झाले फुल. हो गया ओके. 88 रुपये डिझेल आहे, 3400 बसले, 38 लिटर. चलो भावना एक्सप्रेस वे सोडलाय आपण. हा बघा एक्सप्रेस वे. आणि आपण लागलोय खाली हरियाणाच्या रोडला, बायपासला. दिल्ली बायपास आहे, हरियाणामधून जातो. पुढे जाऊन आपल्याला कर्नालवाल्या रोडला लागायचंय. तर चला आता टोल लागल पुढं. जेवणाची सोय काय नाही इकडे, राहा बायपासला काय नाही. आपली गाडी पुढं आहे 12-13 किलोमीटर. मी मागं राहिलो तो व्हिडिओ अपलोडिंगला थांबलो जरा, कारण नेटवर्क गेलं अचानक, मग थांबलेलो तिथं. ती गाडी तोपर्यंत तेवढी पुढे गेली. तर चला जाऊ, लोकेशन पाठवले, ते लोकेशन आले, जाऊन पोचू. भाऊन आपलं लोकेशन जवळजवळ राहिले 40 किलोमीटर राहिलं असेल इथून. तर इथं जेवायला थांबलोय. भूक लागली राव जाम, कारण रस्त्याला काही भेटतच नव्हतं एक्सप्रेसला. फेरीफेल एक्सप्रेस वे असं काहीतरी नाव आहे, वेस्टर्न एक्सप्रेस वे. तर हा असा आता दिल्ली गुडगाव असा गोल फिरून जातो आणि पलीकडे निघतो. तर चला इथं पलीकडे हॉटेल आहे, जेवायला थांबलोय. काहीतरी जेवण करू आणि मग थोडंसं पुढं जाऊ आणि थांबू. भाऊ मस्त असं जेवण झालं, टकाटक नाद खोळा, शेवभाजी दुधातली आणि रोट्या, निबार वडलं, बटर रोट्या वगैरे. आणि आता विषय असा आहे, हे बघू शकता बाहेर बघा धुकं झाले सगळं. मला तिकडे दाखवतो बाहेरच्या दिसायला. सगळं धुकं असल्यामुळं सध्या आमचं प्लॅनिंग आहे की इथं झोपायचं. गार तर असलं लागतंय बाहेर ना, काय सांगू तुम्हाला. बरमुडा घातलाय मला, असं झालंय लय बेकार. जर्किंग घातलं तरी पण गार लागतंय, कानाला गार लागतंय, गमच्या काढल्या बाहेर गुंडाळायला. तर चला आता इथंच झोपूया. सकाळी उठू 5 वाजता किंवा 6 वाजता आणि निघून जाऊ. 5ला पण धोका असणार आहे, 6ला उठून निघून जाऊ. शेटची गाडी दाबायची चालली, बघू शकता दुसरी गाडी आपली. अरे चमकते वाटत, ही दुसरी गाडी दाबायची चालले. तिकडे म्हणलं दाबा साईडला आणि झोपून टाकू. दाबली एक साईड, 1 साईड हे पार्किंग आहे. इथं धाबा वगैरे होतं. एक्सप्रेसलाच आहे, दिल्ली आणि हरियाणा बायपासलाच आहे, हरियाणामध्येच येते. तर चला झोपूया. गुड नाईट.
तर गुड मॉर्निंग भावानो. सकाळ सकाळ उठलोय बघा, बघू शकता कसलं धोका आहे. गा 7 वाजले आणि उठलोय. म्हटलं 6 वाजता उठायचं, असं ते 6-7 काय फरक नाही पडत. बघू शकता धोकं कसलं आहे. हा चला निघूया. भाऊन रात्री दिल्ली बायपासला झोपलो होतो. सकाळ सकाळ उठून असला कांड होईल. गा झोपलं नसतं परवाडलं असतं. हे काय गा लय बेकार अवस्था आहे बाहेर सगळी. पण धोकं बघा पुढं कसलंय, काय घटना दिसत नाही. गार तर असलं लागते ना भाई, काय सांगू तुम्हाला. अवस्था बेकार आहे अवस्था. सूर्यदेव बघा आलाय वर. काय सीन दिसते भावानो. चला सीन चला पुढचं काय दिसत ना. खतरनाक धुकाय, कसलं गार लागत असेल, डेंजर. मोबाईल मध्ये क्लिअर दिसतं आणि ह्याच्यात विजेबली आपल्या डोळ्यात दिसत नाही, ते मोबाईल मध्ये दिसतं बरं का. ते बघू शकतो. धोक्यात डोळ्याला ते दिसत नाही, ते मोबाईल मध्ये दिसतं खट्टकत. कसं दिसतंय दिल्ली आहे का नाही, प्रदूषण आणि धोकं नुकतं. गा इंडिकेटर लावायला लागतात. काय दिसेना पुढलं. आता तर पाक दिसायचं पण झालं. मोबाईल मध्ये थोडं तर दिसतंय, ह्याच्यात काय दिसत नाही. चला शेट निघाले. शेटला इथनं लेफ्ट आहे, आपल्याला राईट आहे. आपल्याला सिटीकडे जायचं, दिल्ली यांना जायचं इकडे. चला उशीर पण झालाय. चला जाऊ दे. धोका आहे त्यात, त्यामुळं नको वाटतंय. चला आपल्याला पण हवालदार भेटायचे, आता आपल्याला पण कल्टी मारली पाहिजे. चलो निकलते. चला पटापट जाऊ आणि पोचू कंपनीत. कसलं धोका आहे बघा की. चला भावाना, आपला या बोर्ड दावलाय बघा, NIFTEM कुंडली. आणि हा सरळ रोड जातो दिल्लीमध्ये आणि मागं जातो इकडे जम्बू वगैरे, इकडं पुढं लय लांब कुठं जातो बाबा. पानिपत, कर्नाल, चंदीगड, मागच्या वेळी आपण गेलेलो तिकडं. तर चला थांबलो जरा, चहा घेऊ आणि कल्टी मारू. इथे चहा भेटला, चहा घेऊन निघूया लगेच. चहा प्याला, चहाचं 2 घोट मारून करूया सुरुवात. लोकेशनवर पोहोचलोय आपण. हे बघू शकता, हे लोकेशन आहे. काय आहे, राष्ट्रीय खाद्य प्रौद्योगिक उद्यमशीलता एवं काय दिसेना झालंय. इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, NIFTEM असं काहीतरी आहे. तर चला, तो मला 9:30 वाजता या. आत्ता काय नियोजन होणार नाही तुमचं. 9:30 वाजता या, मग होईल. मग बघू 9:30 वाजता. तोपर्यंत महत्वाची प्रिंटर आवर राहिल्यात माझ्या काढायच्या. परवा दिवशी देण्यातच नाही काढायच्या. परत एक्सप्रेस वेला लागलो, कुठंच भेटलं नाही. काय आता इथं मागं इथं पण नाही कुठं जवळ. ते मला आत तिथं जाणार आहे खाली करायला, तिथं भेटतील. तिथं जाऊन परत साहेब बॉम्बाला म्हणजे घोळवेल. जाऊन मागं काढून आणतो. अजून दुकान उघडलेली नाही ती. 9 वाजता उघडतील म्हटला. 8:30 वाजले ते. झालं की जातो, प्रिंटर काढून परत एंट्री मारतो डायरेक्ट. आणि इथं काहीच नाही, MIDC एरिया आहे. तिकडं बाहेर जावं लागेल थोडंसं. चलो देखेंगे भावना. मस्तपैकी फ्रेश झालो. आता खाली करायला वाजले 10. जाऊया आतमध्ये, बघूया काय म्हणतात साहेब. आला असतील, फटाकसे जाऊन खाली करू आणि मग भरायचा प्रोग्राम लावू. चला पहिले खाली करूया, पोचू आत काय म्हणतात साहेब बघूया. भावना एंट्री करून आतमध्ये मारली एंट्री. सगळं गव्हर्नमेंटचं आहे. खतरनाक असं लोकेशन आहे राव. NIFTEM म्हणजे जे खाद्यपदार्थाचं काहीतरी आहे. ऍक्च्युली मोठ्या लाईट पासून थोडं जाऊन लेफ्ट मार बोललाय. बघू चला पोचूया स्टोअरला. स्टोअर आहे समोर, पोचून खाली करू. झाले मटेरियल खाली, धनू झाले खाली. आता भरायचा जुगाड काहीतरी लावूया. तर चला बघू कसं होतंय. हे मोठं असं कॉम्प्लेक्स आहे आणि झाले खाली. गव्हर्नमेंटचं आहे सगळं, त्यामुळे थोडासा वेळ लागला. बाकी काही विषय नाही. चला निघूया. चला भावना, झाले खाली. फेस ऑफ फेस आहे बघा, भिताड असं कमान आहे, कमान टाईप. तिथं खाली झाली, स्टोअरला खाली झाली आपली. मोठं असं हे लय काय काय आता राष्ट्रीय खाद्य
प्राद्योगिक उद्यनशील म्हणजे काय ते संशोधन वगैरे होत असेल खाण्यापिण्यावर. बंद केले का इथं? सकाळी चालू होतं. चला आता आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे आणि डायरेक्ट गेटवर जाऊ आपण. सगळं नियमात चालतं इकडे बरं का. तर चला भावानो, खाली झाले तर भरायचं काय ना काय प्रोग्राम लावूया. आणि हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही तर बघितलायच. नक्की आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.